नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 37. आणि या अध्यायामध्ये नरसिंहाचे चरित्र, भक्तवत्सल गणेश, शुभ्रसेनास निजपद देतो इत्यादी कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जयाजी वक्रतुंडा गणपती. पूर्ण ब्रह्मा गणाधिपती. सनातन तू ब्रह्मणस्पती. मंगलकारका गणेशा. विश्वात्मा तू लंबोदर. उदरी अनंत ब्रह्मांडादि चराचर. ऐसे तुझे स्थूळ असे उदर. यास्तव नाम लंबोदर साच. स्वरूप हे निर्गुण सगुणात्मक. नाम तुझे विनायक. अविनाश तू देव एक. अलक्ष लक्षा वेगळा. परब्रह्म तू श्री गजानन. सगुण रूप हे केलेसी धारण. स्वानंदानंद परिपूर्ण. धाम स्वानंद तुझे हे. दयासागर तू दया कृपाघन. सद्भावे करता नामस्मरण. इच्छित मनोरथ सर्व होती पूर्ण. शरण येता तो पायी. धुंडी रतला तुझी ध्यानी. दयाळू तू चिंतामणी. दासरधई वसोनी. लीलाद्भुत वदविसी. धुंडी वरदा श्री गजानना. पूर्ण करीसी मन कामना. दयासागरा सच्चिद घना. वदसी स्वलीला दासमुखे. मागिले अध्यायी ध्वंतार्थ. सत्कथा वदता मुनीसी सुत. तेव्हा मुनी होऊन या हर्षभरित. सुता लागी प्रार्थिती. गणेश कथा ही परम पावन. ऐकता आल्हादे अंतःकरण. स्वानंद दाटला हृदयी पूर्ण. सत्कथा श्रवणी ऐकावया. त्यात तव मुखीचे ऐकता बोल. चित्ती उसळती स्वानंद डोल. तरी गणेश कथा परम निर्मळ. प्राशन करावी आम्हासी. नरकेसरी हा राजनंदन. कोणत्या वंशी पावला जनन. समूळ कथा ही करी कथन. आम्हा लागी एकाळी. मुनिमुखीची ऐकता वाणी. सुत आल्हादला अंतःकरणी. सुहास्य वदने करोनी. वदता झाला ते काळी. गणेश सत्कथा परम पावनी. अनंत तीर्थे व्रताची मूळ स्वामिनी. पुनित करतसे तक्षणी. समूळ पापतापासी जाळोनी. तरी ऐका आता ही कथा पवित्र. श्रवणे होय आनंद प्राप्त. करणे नलगे योग याग व्रत. करत पुनीस देहासी. शुभ्रसेनराव अवंतीपुरी. महान पापी अनाचारी. दैवत द्वेषी अति दुराचारी. न करी अर्चन कवणाचे. न जाणे कधी तीर्थव्रत. आनंदानी मध्य प्राशित. दुष्टाचा संग सदोदित. दानधर्म मनी न जाणे. प्रजेस पीडा करून करितयाचे वित्तहरण. त्यागोनी आप्तजन करी आचरण मनेच्छा. इंदुमते नामे तयाची कांता. महान साध्वी पतिव्रता. स्वरूप जियेचे विलोकिता. रतिपती लज्जा पावत. पतीचा जाणोनी मनोगत. तया रीतीने वर्तन करीत. रावणस्ता मंदिरात. दाने देतसे विप्रांसी. गणेश नाम अखंड वदनी. नामस्मरणात रंगली वाणी. व्रते दाने करी नमोनी. लौकिकी प्रगट न होता. पती येता सदनात. तेव्हा तैसे आचरण करीत. आपला कळो न देई मनोगत. सेवा करीत पतीची. परी रायाच्या आचरण योगे करून. पोटीन होय पुत्र संतान. तेव्हा ती याच्या सुकृत योगे करुणी. सुपुत्र आला उदरी. महान योगी गणेश भक्त. तेजाने उन्हादिसे आदित्य. गणेश नाम उच्चारित. जन्म पावताचे आनंदे. रायाने येऊन स्वपुत्र विलोकिता. संशय उद्भवला त्याच्या चित्ता. म्हणे कुलांगार हा तत्वता. सुत जन्मला असे मम उदरी. आताच या ते नसता ज्ञान. केवी वदे हा गजानन. पिशाच्यासे हे अतिमहान. न करावा संग ययाचा. पापी असे हा अत्यंत. केवी झाला ऐसा सुत.
तरी याचा त्याग करावा निश्चित, विपरीत दिसे हे मज लागी. राये लक्षिता स्वनंदन, झाला तेव्हा क्रोधायबान. गजानन माया अतिघन, करीन वलत एक क्षणी. तियेने तत्काळ मोहित केला राव, विसरला समूळ पूर्व भाव. तेव्हा तत्काळ पाचारुनी भूदेव, देत दाने तयासी. 12 दिवसपर्यंत सोहळा केला अति अद्भुत. आनंदे करुणी नाम ठेवित, अनुरागे करोनी. नाम ठेविले नरकेसरी, नगरी शर्करा वाटली रथावरी. नागरिक येती सर्व सुंदरी, राजसुतासी पहावया. वदती इंदुमतीच प्रेम उत्तर, मानव नव्हे हा घेतव कुमर. प्रत्यक्षात भासतो लंबोदर, गणेश भक्त प्रतापी. सत्कथा ऐसी वदता सुत, सुतासी मुनी प्रार्थी समस्त. राव हा पापी असता अति अद्भुत, सुपुत्र केवी झाला. पूर्वी याने कोणते तप केले, म्हणून पुत्ररत्न हे प्राप्त झाले. हे कथानक सर्व कथी वाहिले, समूळ कृपा करोनी. प्रेम उत्तर श्रवणी ऐकता, सुतासी हर्ष दाटला चित्ता. म्हणे ऐका याच्या पूर्वा वृत्तांता, एकाग्रता चित्ती धरोनी. शुभ्रसेन पिता अतिविख्यात, अंगराय धरणीनाथ. आनंदाने राज्य करीत, भूमिडौज जो प्रत्यक्ष. धीर उदार प्रतापशीळ, अंतर कोमल अति निर्मळ. चित्ती जाणोनी काळ वेळ, परामर्श करी सकळाचा. गोब्राह्मणा प्रतिपाळित, भगवत भजनी अखंड हेत. समरूपता जाणून स्वचित्तात, प्रजा पालन करतसे. राहू भगिनी दारा रूपवती, वेणी नामे महानसती. अंगराय ही केले युवती, पट्टमहिषी विख्यात. पुढे काही काळ गेल्यावरी, गर्भिणी झाली से सुंदरी. राव आनंदला से निजांतरी, डोहाळे पूर्वी ततियेचे. 9 मास होता परिपूर्ण, कुयोगी जन्मला नंदन. धरा झाली कंपायमान, धूमकेतू गगनी उदेला. राव दत्तकला से निजांतरी, अरिष्ट नाशक दाने करी. पुत्रमुख विलोकिता ते अवसरी, दुःखात सुखासी पावला. उत्साह करुणी 12 दिन, नाम ठेविले शुभ्रसेन. याचकासी विपुल दिले धन, सुखी केले सेवकासी. दिवसेंदिवस होता थोर, परपिडा करी निरंतर. परधनाचा करोनी अपहार, दुर्जन संगे वर्तत. कुलक्षणी जाणून सुत, राव झाला चिंताग्रस्त. सचिवाशी राज्यभार निर्वोनी समस्त, परमार्थ साधनी वनी गेला. कृष्ण तीर नयनी विलोकिता, हर्ष झाला परमचित्ता. गुहा निर्मिली से तत्वता, प्राप्त व्हावया सद्गती. कृष्णेचे प्रेमे करुणी स्नान, नित्यनेम सर्व सारून. एकाग्र करुणी मन, तृणासनी बैसला. गजाननाची मृण्मय मूर्ती, स्वहस्ते निर्मोनिया नृपती. सन्मुख ठेवून परमप्रीती, केले अर्चन सद्भावे. हृदय स्मरोणी गजानन, साष्टांगे करुणी नमन. दुर्वांकुर मस्तके अर्पून, ध्यान हृदय संपुटी ठेविले. एकाग्र करुणी चित्त इंद्रिये, आकळून या समस्त. मनोवृत्तीस केले अंकित, स्थिर बुद्धीच्या योगाने. स्वानंदी तेव्हा मुरले चित्त, ब्रह्मानंदी लागले ज्योत. देहभाव हरपला समस्त, एकरूपता झाली. 500 वर्षेपर्यंत आसन किंचित न ढळे. तेव्हा प्रगट झाला एकदंत, सद्भक्ती अंतरी लक्षोनी. अंगरायाच्या शरीरातून प्रगट झाला गजानन. रायासी वदे अभय वचन, चिंता मानसी न करी. वदे तेव्हा आकाशवाणी, प्रगट होतो मी तव शरीरातूनी. मदभक्त पौत्र तुझला होनी, उद्धार करेल तव सुताचा. तेव्हा अंगरायाच्या शरीरातून प्रगट झाला गजानन. नाम ठेविले आत्मगजानन, स्वमुखे करून ते काळी. गजानन महिमा अति अद्भुत, रायाचे शरीर समस्त. स्वस्वरूपी करून त्वरित, मुक्त केले तयासी. तेव्हा मुनी तापसी विप्र समस्त, वेगे येती सिद्ध महंत. आनंदे अर्चिती एकदंत, सद्भावे करून ते काळी. करजोडोनी करती स्तुती, आगाध महिमा तव गणपती. स्वस्वरूपी केला सिंहा नृपती, भावांतरीचे जाणोनी. गजाननासी कोर्णी नमन, स्वस्थानासी जाती मुनिगण. कृष्णातिरी असे हे स्थान,
अति पवित्र क्षेत्र जे. गजानन वरे करून रायासी गणेश भक्त झाला नंदन. जन्मताचे करी नामस्मरण ऐसी आगाध शक्ती तयाची. आता मागच्या अध्यायामध्ये काही ह्या पुढच्या अध्यायात काय कथा होणार ती सांगितली नव्हती. मग या अध्यायामध्ये ते शौनक ऋषी म्हणाले सूत मुनींना की गणेश कथा अशी परमपावन आहे, तर तुमच्या मुखातून आम्हाला अजून काही गणेश कथा ऐकायची आहे तर तुम्ही ती आम्हाला सांगावी. मग त्यांनी सांगितलं, नरकेसरी हा एक राजाचा मुलगा आहे, तो कोणत्या वंशी जन्माला आला त्या समूळ कथा आम्हाला तुम्ही सांगावी. मग आता हे सांगू लागले की शुभ्रसेन नावाचा एक राजा होता अवंतीमध्ये, पण तो महान पापी होता. पण चांगला नव्हता काय त्याचं वागणं. सगळ्या दैवतांचा द्वेष करायचा, कुणाचं कधी पूजन अर्चन करायचा नाही. न जाणे तीर्थव्रत तर लांबच राहिलं. आनंदाने मद्य प्यायचा, दुष्टांचा संग असायचा सोबत सारखा. आणखीन प्रजेला पिडा करायचा, प्रजेचंच वित्तहरण करायचा, त्यांना जास्त करभार लावायचा. आणि असा तो राजा होता. पण बायको मात्र इंदुमती नावाची महान साध्वी अशी पतिव्रता होती. दिसायला पण सुंदर होती आणि वागण्याला पण चांगली होती. ती पती समोर असेल तेव्हा त्याच्यासारखी वागायची, पण पती जेव्हा तिच्याजवळ नसेल तेव्हा ती अखंड नामस्मरणात असायची, देवळात जायची, तिथं दानधर्म करायची, पुजाऱ्यांना द्यायची. आणखीन स्वतःचं नाव न समोर येता खूप लोकांना ती अशी दानधर्म करत असायची. पती समोर आला की मात्र त्याची सेवा करत राहायची. पण त्याच्या या वागणुकीमुळं पोटी काय पुत्र संतान होत नव्हतं. पण तिच्या सत्कृत्यामुळं तिचा जो सुकृत योग होता चांगला, तर एक सुपुत्र तिच्या उदरी जन्माला आला आहे. जन्मताच त्या मुलाने गणेश नाव उच्चारलं. झालं. हा म्हटला हा माझा पुत्रच नाही. पहिलं म्हटलं हा कुलांगार आहे, कुलाचा नाश करणार आहे. ह्याला काही ज्ञान नसताना हा जन्माला आल्या आल्या जो गजानन शब्द उच्चारतो तर हे पिशाच्चच आहे, तर हे नको आपल्याकडे, आपण याचा त्याग केला पाहिजे. म्हणजे स्वतःचा मुलगा तो बघायला गेला तर त्याला खूप राग आलेला असतो, म्हणजे ह्याला मारूनच टाकावा किंवा हाकडून घरातून कुठं वनाबिनात नेऊन सोडून द्यावा, अशीच त्याच्या मनाची खरी धारणा असते. पण काय होतं, गजाननाची माया पहा की तो तिथं मोहित होतो गजाननाच्या मायेने आणि तो विसरतो हे सगळं डोक्यातलं आणि 12 दिवस चांगला त्याचा सोहळा करतो, लोकांना दानधर्म करतो आणि त्याचं नरकेसरी असं नाव आनंदाने ठेवतो. मग ही लोक म्हणतात की हा राजा एवढा पापी असताना ह्यानं असं काय पुण्य केलं होतं की ह्याच्या पदरी हा पुत्र जन्माला आला, ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. मग ते सांगतात की या शुभ्रसेनाचा पिता होता अंगराय नावाचा, तर तो अतिशय धरणीवरती आनंदाने राज्य करायचा. भूमिडौज म्हणजे काय, भूमीवरील इंद्र. तर हा उदार होता, लोकांचं प्रजेचं पालन करायचा, प्रतापी होता. काळ वेळ सगळी कळायचं काय कसं वागलं पाहिजे. गायी ब्राह्मणांचा प्रतिपाळ करायचा, आपल्या प्रजेचा प्रतिपाळ करायचा. पण पुढं बघतो की हे पोरग काय आपलं खरं नाहीये. हा जो पोटी आला तर तो जन्माला आल्या आल्याच त्याची बायको कोण होती, तर राहू भगिनी दारा रूपवती, म्हणजे राहूची बहीण होती. ती राहू असुरच ना. आता असुराची बहीण ही त्याची बायको होती, तिचं नाव वेणा. पण महान सती होती ती. तिला पट्टमहिषी म्हणजे मुख्य राणी केली होती. काय काळ गेल्यावर ही गर्भिणी झाली, पण जन्माला येण्याचा योग चांगलाच नव्हता. तर हा जन्माला आल्या आल्या धरणी कंपायमान झाली, आकाशात धूमकेतू दिसू लागला. आणखीन अशा योगावरती हा जन्मलाय की अरिष्टच नाशक आहे, अरिष्ट आलंय सगळं. मग त्याने अरिष्ट नाशक दानं वगैरे केली आणि पुत्राचं मुख पाहिल्यावर आपला तेवढाच थोडासा आनंद वाटला. 12 दिवस चांगला सोहळा केला आणि शुभ्रसेन हे त्याचं नाव ठेवलेलं आहे आणि याचकांना सगळं दानधर्म केला आहे. पण पुढं पुढं मुलाचं वागणं काही सुधारतच नाही, दुर्जनासंगच हा वागतो आहे. ह्याची वृत्ती चांगली नाही, ह्याचे मित्र सगळे वाईट आहेत. असं सगळं बघितलं आणि राजा खूप चिंताग्रस्त झाला की हा माझा मुलगा आता राज्य कसं करणार. मग राजाने काय केलं तर सचिवाला राज्यभार दिला सरळ आणि गेला आपला परमार्थ साधायला निघून. एका गुहेमध्ये एक गुहा निर्माण केली स्वतःसाठी कृष्णातीरी आणि त्या गुहेमध्ये बसून तो त्याची गजाननाची आराधना करायला लागला. त्याची एक मातीची मूर्ती, मृण्मय या शब्दाचा अर्थ आहे माती. मग त्या गजाननाचं मनी ध्यान केलं, त्याला सिंदूर
स्थापला, त्याच्या डोक्यावरती दुर्वा वाहिल्या, त्याच्या हृदयामध्ये आपल्या ध्यान ठेवलं, त्याचं असं एकाग्रचित्त केलं, सगळ्या वृत्ती ओढून घेतल्या, आकळल्या, म्हणजे सगळी इंद्रिय आपली काबूत ठेवली. स्थिर बुद्धीच्या योगाने त्यानं जे एक आपलं आसन लावलेलं आहे आणि गजाननाशी त्याची एकरूपता झाली त्या राजाची. कुणाची? त्याचं नाव काय आहे? अंगराय. तर 500 वर्ष, 500 वर्ष पर्यंत किंवा 105 वर्ष तो प्रगट म्हणजे आसन आपलं ढळलं पण नाही, आहे तसाच तो राजा गजाननाची भक्ती करत राहिला. शेवटी गणपती प्रसन्न झाला, प्रगट झाला, त्याच्या अंगातूनच आला अंगरायाच्या, कारण एवढं तपश्चर्या केल्यावर ती व्यक्ती पण त्या देवासमानच होऊन जाते. आणि मग रायाला म्हटलं, अरे बाबा, मी आलोय तुझ्यासाठी. आकाशवाणी पण झाली तेव्हा की तुझ्या शरीरातून मी आलोय, मदभक्त पौत्र तुझला होणे उद्धार करेल तव सुताचा. येऊन जाऊन एवढं तप केलं तरी काळजी कुणाची होती? मुलाचीच होती. तर तुझ्या मुलाच्या पोटी हा जो भक्त आलाय माझा, तो तुझ्या मुलाच्या पोटी जाईल आणि तुझ्या मुलाचा उद्धार करेल, तू काय काळजी करू नका. मग अंगरायाच्या शरीरातून आल्यामुळे ह्याला नाव काय ठेवलंय? आत्मगजानन. आणि स्वमुखे करून त्यांचे नाव ठेवलं स्वतःचं, मी आत्मगजानन आहे म्हणून. आणि गजानन महिमा अशी अद्भुत आहे. रायाचं सगळं शरीर हे स्वतःच्या स्वरूपात त्याने मिळवून घेतलं आहे. तिथं गणपतीने त्याला मुक्त केलं. मग मुनी तापसी सगळे आले वेगाने, ज्यांना हे माहिती आहे. बाकीच्यांना काय कळत नाही, पण बाकीचे गुहेत आले, कर जोडून त्याची स्तुती केली आहे गणपतीची. आणि त्याचा भाव अंतरे जाणून नमन करून सगळे मुनिगण स्वस्थानी आपल्या गेले. तर कृष्णातीरी, कृष्णा नदीच्या काठी हे स्थान आहे. मग गजाननाच्या त्या वरामुळं त्या शुभ्रसेन नावाचा हा जो आहे पापी राजा, प्रजेला त्रास देणारा, त्याच्या पोटी मुलगा झाला. तो वडिलांनी केलेल्या पुण्याईमुळं तो गणेश भक्त मुलगा पोटी आलेला आहे. मग आता ही सतकथा ऐकल्यावरती ते म्हणले, पुढं काय कथा झाली ती आम्हाला सांगा. राये नरकेसरी नाम ठेविता, पुढे केवी वर्तली कथा. ही श्रवण करवी आम्हासे आता, ऐकावया आल्हाद वाटतो. मुनिमुखीचे ऐकता सुशब्द, सुतासी दाटला भव आल्हाद. तुम्ही महान योगी सिद्ध, दैवे जोडला मज लागी. स्त्रियाची ऐकता वचनोक्ती, हर्ष पावली इंदुमती. हरिद्रा कुंकुम देवनी सर्वाप्रती, वस्त्रे अलंकार अर्पित. वदती तेव्हा विप्र स्त्रिया, पूर्वदत्ते पावली सगे यातनया. जगी होईल याची कीर्ती गाया, गणेश भक्त महाराज. बाळक असो निघे हा अज्ञान, परी हेरंब अक्षरे ही जाणतो तीन. हा रायात होईल मुकुटरत्न, पुण्यशील प्रतापी. स्त्रियांच्या ऐकता वचनोक्ती, राजकांता हर्षली चित्ती. आनंदाने तेव्हा सर्व युवती, जाती स्वसदनासी ते काळी. बालक दिवसेंदिवस होता थोर, पूर्ण भरले पंचसत्वर. तेव्हा मृत्तिकेची दिव्य सुंदर, गणेश मूर्ती निर्मित. ठाऊक नसे तया मंत्र ध्यान, आवडी अर्पी पूर्ण पाषाण. वाचेसी वदोनी गजानन, नमन करी सद्भावे. सहचर संगे खेळे खेळ, परिणाभी चित्त दडले आढळ. बालके कोल्हाळ करती सकळ, हेरंब नाम घेऊनी. खेळ खेळता राजसूत, एकदंत वदोनी चेंडू झेलित. हार न पावे त्याने किंचित, अनंत खेळ खेळताना. मातेच्या बसवणी अंकावर, वदत असे आनंदे प्रेम उत्तर. माते देई आता लंबोधर, बाळका संगे खेळावया. साह्य होता तयाचे माते, जिंकीन खेळोनी मी सर्वाते. ऐसे वदता कौतुके, तो बाळके पातली तये स्थानी. तेव्हा पुत्राची ऐकता सुरम्य वाणी, इंदुमती आनंदले अंतःकरणी. स्वकरे तयासे उचलोनी, चुंबन घेऊनी बोलत. बाळका ज्याते मागतोस खेळावया, वस्तू नसे ती तुझला द्यावया. अगोचर वस्तू असे तनया, देता नये मज लागी. देवादिदेव हा सनातन, पूर्ण ब्रह्म सच्चिदघन. न होय हा दृश्यमान, तरी केवी देऊ मी तुझ लागे. वाते वदता एकदंत, पूर्ण होती सकळ मनोरथ. तरी तयाच्या नामी असता रथ, साकडे न पडे तुझ लागी. मातेची ऐकता वचनोक्ती, वदनी वदोन श्री गणपती. अंग टाकून धरेवरती, ओरडे तेव्हा अट्टहासे. गडबड आलोडून धरेवर, म्हणे दे माते लंबोदर. तेव्हा इंदुमती श्रमली फार, अंकी घेऊन समजाविता. गजानन माया अति अद्भुत, तये स्थानी नवल करत. कवनास हिचा न लागे अंत, निज
भक्त महिमा व्हावया गजानन नाम घेऊनी, बाळके आक्रंदती तया क्षणी, ते इंदुमतीने लक्षोनी, गहिवर चित्ती दाटला. म्हणे एकास थकले मी समजाविता, तरी समस्त अशी समजावो केवी आता, खिन्न होऊन स्वचित्ता वेगे जाई स्वसदनी, मातेच्या अंकावरी लोळून म्हणे दावी माते गजवदन, आयशा समे राव येऊन सन्मुख उभा राहिला, पुत्राचा हट्ट मने जाणून, क्रोधावला शुभ्रसेन, मंचकावरी सक्रोधे बैसून, कांते प्रती बोलत, महापापी हा दुष्ट अद्भुत, मधवंशी जन्मला काय सासूत, याचे योगे निश्चित अधोगती प्राप्त होय, याचे कदा न पाहावे वदन, वाचे वद तो गजानन, करीन तयासी शासन, अपवित्र हा कुलांगार, राव क्रोधिष्ठ होऊन अंतरी, इंदुमतीन मुनी प्रार्थना करी, तव राव वदे क्रोध भरी, वैरी साचगे हा माझा, गजाननाचे अखंड घेतसे नाम, सुत नव्हे माझा गे खासा आधम, तर यासी तू उपदेश करी उत्तम, नाम पुनरपी न घे कदा, नातरी मी शासन करीन तयास, हे तू चित्ती समजे खास, रायाच्या लक्ष्मी क्रोधास कांता नमोनी प्रार्थित, जरी स्वामी त्यास द्याल माते अभिवचन, तरी अंतरीचे गुह्य सर्व कथीन, असे सुवास्य वदने वधून, धरले चरण सद्भावे, सतीच्या ऐकता सुशब्दासी, रावा आल्हादून निज मानसी, म्हणे सांगा आता तव मनोगतासी, पूर्वीने इष्ट देखोनी, करणे ऐकता रायाचे सुशब्द, इंदुमती मनी पावले आल्हाद, म्हणे स्वामी माझा तू एक आनंद कंद, गुरुदेव सर्व तू साच माझा, आपुलाचा हा भगवत भक्त झाला सुत, महान सिद्ध गणेश भक्त, उत्पन्न झाला निज वंशात, पुण्यशीळ प्रतापी, धीर उदार प्रतापशूर, होईल राया हा तव कुमर, जन्मकाळी वदले द्विजवर, गणिका समवेत सर्वही, हे सत्य झाले राया निर्धार, गणेश नामे रंगले अंतर, गणेश रूप दिसे याते चराचर, तरी सिद्ध महान अवतरला, कांतेचे सुशब्द ऐकता कानी, राव वदे मग क्रोधे करुनी, ज्ञानकथीसी तू बद लागुनी, महापापी खास तू, भ्रष्ट हा जन्मला अधम, दैवतांचे अखंड घेतसे नाम, जन्मला हा करावया कर्म, करीन शासन तयासी, तर तू समजवी तयासी, पुनरपी न वदे या शब्दासी, ऐसा सुबोध तू करी यासी, नातरी शिक्षा करीन ये काळी, रायाचा प्रबळ जाणून क्रोधाग्नी, नमोनी वदे मृदुवाणी, स्वामी मी दासी असे अज्ञानी, द्यावा शब्दासी मान माझ्या, आपण सर्व सुशीळ पुण्यवान, मी स्वामी ते केवी कथावे कथन, अधिकार नसे मज लागून, अज्ञानी तव प्रिय भामिनी, पुत्र स्वामीचा हा सुलक्षणी, प्राप्त झाला से तुझ दैवानी, जगन्मान्य होईल त्रिभुवनी, धीर उदार प्रतापी, वाचेसी अखंड नामस्मरण, या वाचून न जाणे अन्य भाषण, पदार्थ मात्र संपूर्ण, गजानन सर्व भरला हे भावी, परब्रह्म एक गजानन, पूर्ण ब्रह्म सनातन, ज्याते भजती सुर संपूर्ण, हरिहरादी सर्वही, ऐसा श्रेष्ठ मंगलेश मूळ मंगल मूर्ती, अग्रपूजा जयाची करती, तयाच्या नामस्मरणे विघ्ने हरती, ऐसा ज्येष्ठ राय श्रेष्ठ हा, याचे करता नामस्मरण, स्वामी का झाला ती क्रोधायमान, कांतेचे ऐसे ऐकता वचन, राव वदे सक्रोधे, स्वपुत्राचे करुणी वर्णन, दोष देसी मज लागून, वाचाळ झालीस आता महान, नसे ज्ञान तुझ लागे, तव सन्मुख मी ना आता यासी, शिक्षा करतो निश्चयसी, तव सन्मुख मी आता यासी, शिक्षा करतो निश्चयसी, घालतो शीघ्र शिक्षणासी, दुर्गुण सर्व वारावया, सक्रोधे ऐसे वदोनी, वेगे पातला सभास्तानी, आपणा समकुटील गुरु पाचारुनी, त्यास गुह्य अंतरी जे सांगत, दुर्गुण लागले मम पुत्रास, वारोने आपणा सम करीत्यास, या योगे माते झाला बहुत्रास, चैन पडे दिन रजनी, तरी शिक्षण देवोनी माझी आसुता, मत्सम करी तयाची आता, तव अंगी असे ही चातुर्यता, यास्तो वाहिले सप्रेमे, रायाचे ऐकून सुशब्दासी, गुरु आनंदो निज मानसी, वदता झाला रायासी, सभास्थाळी एकाळी, सगुणांकित करीन तव सुत, आढळणे महामाजाने मस्त, हे सर्व असे माहीत, करणी धावून दावेन मी,
उठे दुर्जनाचा मी सहाय्यकारी, मजसम कोणी नसे दुराचारी, अनंत कुतर्क भरले ममांतरी, ही विद्या शिकवीन तव पुत्रा, शिक्षा करता मी तव पुत्रासी, त्वा सहाय्य करावे रायामसी, देशील जरी या अभिवचनासी, तरी स्वगुणांकित करीन मी, गुरुचे सुशब्द ऐकता राव आल्हाद पावला मनी, निजे पुत्रासी त्वरे आणवनी, करिता सोपवी करी सोपविला तयाच्या, तेव्हा राजसुता हाती धरोनी, वेगे पावला निजसनी, आपणा समीप बैसवनी, वदता झाला तया ते, वेदशास्त्रातील लक्षिता मर्म, त्यात खोटे सर्व कथिले कर्म, व्यर्थ असे सकळ दान धर्म, तीर्थयज्ञ आदी देवपूजा, याचा करता अंगीकार, धनधान्य हीन होय नर, विपत्तीचे हे मूळ माहेर, आश्रय न करी याचा, कदा न साधे याने स्वार्थ, दुःखदायक हे असे समजत, तर साधून घेई स्वहित, विद्या शिकवणी मजपासी, तव पिता शिष्य माझा उत्तम, तयाने न भंगीला माझा नेम, तरी स्वहित साधनाचे मर्म, ग्राह्य केले सर्वस्वी, तयाचा तू असशी पुत्र, तरी साधून घेई आता स्वहित, हे न तू मानता निश्चित, मा काळ समजे मज लागी, तुझला सोपविले माझी आकरी, दया नसे मांतरी, शिक्षा करीन तुझ निर्धारी, वचन माझे न मानता, प्रथम आता करी स्वरलेखन, पुढे व्यंजनादी सर्व शिकविन, ऐसे राजसुतासी वधून स्वरलेखना ते शिकवित, ऐकोनी सुशब्द गुरुमुख उद्गत, चित्ती हर्षला राजसुत, स्वचित्ती तेव्हा विचार करत, म्हणे प्रणवची स्वर मुळासे, ओम आणि अस्वरात भेद नसे किंवा पियात, प्रणवासे हा सर्वात व्याप्त, तरी प्रणव लेखन हे मुळासे, ऐसा विचार करता स्वमनी, आल्हाद दाटला अंतःकरणी, तेव्हा लेखन करता झाला ते क्षणी, अत्यानंदे करोनिया, ओम श्री गणेशा करता लेखन, गुरु झाला क्रोधायमान, स्वाक्षर हे नोहे जाण, काय लिहिले सार बका, पुनरपी अक्षर हे तू काढता, शासन करीन मी आता, तप्तता उदेली ऐसे वत्ता, नेत्रा रक्त झाले, करणे ऐकता गुरुचे वचन, वदे तयासी राजनंदन, प्रणवापासून स्वर उत्पन्न, तरी ओम मूळ लेखनी शब्दासे, ओम आणि अस्वरात भेद नसे मुळी किंचित, प्रणवासे हा मूळ स्वरात, यास्त स्वर आदौ घातला, प्रणव स्वरूपी श्री गणेश, परब्रह्म स्वानंदाधीश, देवादिदेव हा सुरेश, आदौ स्मरण असावे याचे. मग पुढची कथा अशी आहे की त्या विप्राच्या स्त्रिया वगैरे आल्या, अनेक गणिक म्हणजे इथं आपण गणिक हा शब्द वेश्येला पण वापरला जातो, आणि गणिक हा शब्द गणित करून पंचांग मांडून त्यातून भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी पण वापरला जातो. तर तिनं सगळ्या बायकांना हळद कुंकू वगैरे लावलं, वस्त्र अर्पण केले, तर त्या सगळ्या म्हणल्या की तुझं नशीब फार थोर आहे बाई, की तुझ्या पोटी एवढा गणेश भक्त महाराज जन्माला आलेला आहे, तुझं पूर्वजन्मीचं काही भाग्य असल्यामुळेच हा तुझ्या पोटी आलाय, हा लहान बाळ आहे, ह्याला बाकीचं काय माहीत नाही, पण हेरंब ही अक्षर हा जाणतो बरं. मग असं सगळेजण तिथं तिचं तारीफ करून आपापल्या घरी जातात. मग पुढे अशी 5 वर्षे गेली. मग या काय केलं ह्या बाळाने, मृत्युकेची सुंदर अशी मूर्तीच तयार केली गणपतीची. त्याला बाकी काही मंत्र वगैरे माहीत नाही, पण तो आपला काय करतो, तर दगडाचीच पूजा करतो, दगडाचेच नैवेद्य दाखवतो, पानं वाहतो, फुलं वाहतो, असं करता करता मग सगळ्या सोबतच्या मित्रांना पण त्यांनी हेरंब, एकदंत, गजानन अशी नावं सांगायला सुरुवात केली. मग एकदंत म्हणून चेंडू झेलतोय, मग त्यामुळे हा गजाननाचं नाव घेतल्यामुळे ह्याला कुठे हार माहीत नाही, हा हारत नाही हा कुठे सुद्धा. मग आईच्या मांडीवर एकदा बसला आणि तिला म्हणतो, आई मला लंबोदर दे खेळायला, म्हणजे बाकीच्या बाळांबरोबर मी घेऊन जाईन तर मीच जिंकीन, मला जर सहाय्य झाला लंबोदर तर बघ मीच जिंकेन. आई आनंदली मनामध्ये, पण त्याला घेतलं मांडीवर, चुंबन घेतलं बाळाचं, आणि त्याला म्हणले, बाळा तू जी वस्तू मागतोस ना, तर ती अशी अगोचर नाही, म्हणजे समोर दृष्टीला दिसत नाही ही गोष्ट, तर मी तुला कुठून देणार. तर ह्याने कोल्हाळ मांडला. आता हे परत हरिविजय आला, मला कृष्ण आठवतो सगळ्या ठिकाणी, की लोळायला लागला गाडाबाडा, की मला पाहिजे, मला गणपती पाहिजे, मला गणपती पाहिजे. आता तो जोपर्यंत रडतो आहे, तर ती बाई त्याला समजावता समजावता, ती जी राणी आहे इंदुमती, ती आधीच कंटाळली होती, त्यामध्ये अजून त्याच्यासोबतचे सवंगडी पण,
ते पण लागले नाचायला. आम्हाला हे रंभ पाहिजे, आम्हाला गणपती पाहिजे असं सांगायला लागले, नाचायला लागले. मग तिला प्रश्न पडला. ती म्हणाली, एकालाच समजावता समजावता थकले, आता इतक्या जणांना मी कुठून गणपती आणून देऊ. म्हणून ते आपल्या सदनामध्ये गेले, आपल्या घरात गेले. मग तेवढ्यात काय झाला, तो शुभ्रसेन तिथं आला आणि पुत्राचा तो हट्ट पाहून त्याला खूप राग आला आणि बायकोला म्हणला, त्याला समजव, माझ्या वंशात असा कसा पुत्र आला. आता इथं कथा आपल्याला कुणाची आठवते, प्रल्हादाची आठवते. आणि मग ती म्हटली, असं रागाने बोलायला लागला, तर ह्याला मी सोडणार नाही, ह्याला मारून टाकेन वगैरे वगैरे, ह्याला हाकलून देईन. मग ती प्रेमाने त्याला हे करायला लागली की, राजा असं कसं बोलतोस तू, आपलाच मुलगा आहे हा, गणेश भक्त आहे आणि ह्याच्यामुळे आपलं पुढे भाग्य निघल. तर तिला आधी प्रेमानं बोलली, माझे 2 शब्द ऐकून घ्या म्हणून. तर राजा तिला प्रेमानं सांगतो, सांग बरं तुला काय म्हणायचंय. असं बोलल्यावर म्हणतो, तू पण पापीण आहेस. ती म्हणते, गणिका असं सर्वांनी सांगितलंय की हा हे होईल, ज्ञानी होईल, प्रतापी होईल, आणि तू असं आपल्या बाळाला का बोलतोस. मग त्याला राग आला, म्हणला तू पण तसलीच आहे, तुला हाकलून दिली पाहिजे घरातनं. आणि मग शेवटी काय सांगितलं त्याने बायकोला की, मुलगा पण नको आणि तू पण नको, दोघांच्या पण तोंडून परत मला हे शब्द ऐकायला यायला नकोत. तू पण फार वाचाळ झालीस आता मुलाच्या नादानी, स्वतःच्या पुत्राचे मंगलगीतं गातेस, तो असा आहे तो तसा आहे, आणि मला वाईट ठरवतेस. तर मी आता ह्याला तुझ्यासमोर मी शिक्षाच करतो, असं सांगायला लागला. आणि आपल्या गुरुकडे गेला. आता ह्याचा गुरु पण ह्याच्यासारखाच ना, असाच. त्या गुरुला म्हटलं की, माझा मुलाचा मला फार त्रास होतोय आणि सतत तो गजाननाचंच नाव घेतोय, तर मी आता तुला मागतो की ह्याला तू काहीतरी ज्ञान देन, काहीतरी वळण लाव. आता हा गुरु पण कुटाळांचा गुरु, मग याचा गुरु पण याच्यासारखाच कुटील ना. म्हणे मी त्याला घेऊन जातो आणि सगळे वाईट माझ्या मार्गाचे जे तंत्रमंत्र मला येतात ते मी सगळे शिकवतो, पण मी जर त्यांना ऐकलं नाही तर मी त्याला शिक्षा करणार. तर राजा, अशा वेळी तू मध्ये पडायचं नाहीस. राजा काय आनंदाने पाठवतो, जा म्हणतो घेऊन. शेवटी काय त्याला तेच पाहिजे असतं की आपला मुलगा पण देवाच्या मार्गाला जायला नको, तर आपल्यासारखाच झाला पाहिजे. मग त्याला घेऊन येतो. मग त्याला पहिली घरी आल्यावर सांगतो की, बघ तुझा पिता हा माझा उत्तम शिष्य आहे, त्यानं कधी माझा नेम मोडला नाही आहे, तसं तू पण मोडायचा नाही ना, तर मी तुला शिक्षा करीन. मी जे काय माझ्या हाती तुला सोपवलंय, मी जे काय करीन, मी जे शिकवीन ते तू शिकायचं आहे, असं त्याला सांगितलं. मग आता पहिलं म्हणे ह्याच्याकडनं आपण स्वरलेखन करून घेऊया. मग स्वर आणि व्यंजनं ही आत्ताच्या काळात आपण आ ई शिकलो आणि व्यंजन क ख ग घ शिकलो, बाराखडी, तर हे सगळं त्याला तो शिकवायला जातो. तर पहिलंच काय शिकवतो, त्याला स्वर काढ म्हणतो, स्वर लिहून देतो सगळे. हा काय करतो, आणि ओम यामध्ये काही फरक नाही म्हणतो. ओमकार हेच मूळ स्वरांचं माहेर आहे, म्हणजे ह्याच्यापासूनच सगळे स्वर निर्माण झालेले आहेत. तर मग मी ओम लिहिलं काय आणि लिहिलं काय, काय फरक पडतो, असं म्हणतो मुलगा. ओम लिहितो, पहिलं म्हणतो प्रणवरूपी गणेश आहे हा, आणि ओम लिहितो तिथं. मग त्या गुरुला फार राग येतो, असे तप्त उदेला, म्हणजे असं रागारागाने बघतो, डोळे बिळे एकदम लाल करून असा, आणि म्हणतो तू हे काय लिहिलंस म्हणे, कळतं का तुला, तू हे ओम कशाला लिहिलंस ओम. तर तो सांगतो, प्रणवापासूनच सगळे स्वर उत्पन्न आहेत आणि ओम हे मूळ लेखन आहे, आणि ओममध्ये काही फरक नसल्यामुळं मी हा ओम लिहिलेला आहे, असं त्यानंच त्याला ज्ञान गुरुला शिकवलेलं आहे. प्रथम न स्मरता श्री गणनाथ, विद्या केवी होईल प्राप्त, 14 विद्या 64 कलांचा असे नात, जगदात्मा हा गुणेश, जयाच्या सत्ते वाचून न हाले कदा वृक्षाचे पान, ययाचे आदव न करता स्मरण, विद्याहीन लागे जाण माते, सिद्धयोगी आणि तापसी, विप्रमुनी आदी संन्यासी, हे आदव स्मरणोन श्री गजाननासी, स्वकर्म सांग साधिती, मुमुक्षु आदी जगी समस्त, आदवारची ती एकदंत, ओंकार रूपी हा श्री भगवंत, स्मरता मनोरथ सर्व पूर्ण करी, तरी असत्य माते का भासविसी, शिकविसी का दुर्गुणासी, मी कदान स्पर्शे यासी, स्वधर्म कर्म त्यागुणी, गुरु कदान म्हणावे तुझसी, कुमार्ग माते उपदेशसी, तरी विद्यान शिके तुझपासी, दृढ निश्चय हा पूर्ण माझा, गुरु अक्षरे ही मूळ दोन, याचा भावार्थ न ठावा ज्या लागून, तो मूढमती असे अज्ञान, संगन याचा करावा,
गुरुन म्हणावे तुझ निर्धारी, खळमळ भरले सर्व अंतरी, महान पापी तू दुराचारी, व्यर्थ उत्तम कोळी जन्मलासी. वदता ऐसे राजकुमार, गुरुजीस क्रोध दाटला थोर, म्हणे दावी माते गुणेश्वर, करीन शिक्षा त्या तुझसह. बुद्धिमंद तू दुर्गुणी सुत, राये जाणून हे स्वचित्तात, करावया तुझ विद्यावंत, माझ्या करी सोपिले. मूढमती तू अति अज्ञान, पाखंडी शठ ज्ञानहीन, क्षत्रिय कुळी व्यर्थ जन्मून, डागला विला स्वकुळी. विद्या शिकविता जाण तुझसी, मातेच ज्ञान उपदेशसी, तरी मी सांगे ज्या अक्षरासी, तेवी लेखन करी आता. नातर तुझ करीन ताडन, येथे ओम गणेशाचे नसे कारण, सक्रोधे ऐसे वधून, दंड करागरी घेतला. श्री गणेश प्रथम लिहिता, दंडे शीघ्र मी ताडेना आता. तेव्हा बालक झाला असे बोलता, लेखन न करी अन्य अक्षराचे. राजपुत्राचा जाणोने हट्ट, गुरु बोले तयासी स्पष्ट, मी सांगेन ते तू लेखन करी नीट, नातरे टांगून ताडीन ये काळी. तेव्हा बालके काढता श्रीकार, दंड सबळ ताडला पृष्ठीवर, बाळक लोळे भूमीवर, गणेश मुखी वधोनी. गुरुसुवधे रुदन करीत, मी आदव लिहीन श्री गणनाथ, या निमित्त जरी झाले दुःख प्राप्त, अन्य अक्षरासी न काढी. या निमित्त जरी झाला माझा अंत, नसेची कदापि अन्य पंथ. वदता ऐसे राजसूत, गुरु क्रोधातुर झाला, दंडे ताडला पृष्ठीवर, शरीरातून गळे रुधिर. परिवाचेसी वदे श्री गुणेश्वर, जो का अंतरात्मा विश्वाचा. दुःखे ओरडता सद्भक्त, गैवर दाटला एकदंत, गुप्त रूपे अतित्वरित, प्रगट झाला ते काळी. चतुर्भुज दिव्य दीप्ती, परशु पाश करी शोभती, प्रिय भक्ता ते लक्षिता नेत्री, करी नवल ते धवा. पाशे बंधन करून दुष्टासी, उलटा टांगिला थोर वृक्षासी, आज्ञा पिले मूषक पक्षासी, अंगमासीचे भक्षावया. गृदघारी आणि वायस, वृश्चिक पुच्छे ताडती शरीरास, पिप्पलिका झोंबल्या अंगास, मूषक उदर विदारती. कासाविसतेने झाला फार, दीर्घस्वरे ओरडे थोर, रुद्र ऐकोनी स्वर, नरनारी येती त्या स्थानी. सर्वांनी तयासी लक्षिता दुरोणी, विस्मित झाले सर्व अंतःकरणी, ताडन करता तयासीन कोणी, त्यात उलटा आदरके विरायला. शरीरासीन दिसे बंधन, परी रुधिरस्त्राव होत शरीरातून, समीप पाहती जाऊन तो गुरु वदे तयासी. बंधनातून माते करा मुक्त, मूषक भाऊ घुसले उदरात, पक्षी टोचती माते भोवत, पिप्पलिका झोंबल्या शरीरासी. तयाचे शब्द ऐकता नारी नर, लक्षिता दिसे स्वच्छ शरीर, काहीन दिसे होय दृष्टी गोचर, ते वेगे पुढे सरसावले. धरून तयाच्या हृदय हसता, परी कधी न हाले खाली ओढता, शरीरास स्वहस्ताचा स्पर्श होता, वेदना होती स्वशरीरासी. तेव्हा तयासी वेगे सोडणं, नागरिक जाती दूर पळून, त्यात सेवकत्वरे येऊन, राया ते नमुनी सांगती. विद्या अभ्यास कराया, गुरु करी सोपवितो स्वतनया, तयासी गुरुने धडा देता गिरवाया, न करी लेखन तयाचे. गुरुची अक्षरे पुसून त्वरित, ओम श्री गणेश लेखन करीत, यास्तव अन्य अक्षर न जाणत, लेखना खंड करी त्याचे. गुरुने शिक्षण तया देता भोवत, परी कदा न सोडी आपले मत, वाचे सदा श्री गणेश वदत, ही अक्षरे घट्ट तयासी. गुरुने नाना परी बोधता तयासी, परी न कदा मानी गुरुवचनासी. तेव्हा क्रोध उद्भवला गुरुसी, त्याने तप्त झाला ते काळी. दंड ताडता पृष्ठीवरी, अद्भुत वर्तलेशी नवलपरी, हे लक्षिता आश्चर्य दाटले अंतरी, आम्ही सर्व तेथे असता. वृक्ष खांदीस गुरु उलटा लोंबत, बंधन तयासी न दिसे किंचित, रुधिराचा शरीरातून स्त्राव होत, कोण ताडतो ते न समजे मज. करावया गुरुची मुक्तता, आम्ही हस्ततयाचे धरून ओढता, जागीचा कदा न हाले सर्वता, अचळ अधर राहिलासे. गुरुच्या स्पर्श करता शरीरासी, वेदना येती सर्व अंगासी, वृश्चिकवत वेदना येती शरीरासी, तयासी हस्त लाविता न एकदा. तयातून गुरु कदा नोहे मुक्त,
तयाचा आता होईल अंत. ऐसी सेवकमुखीची ऐकता मात, राव क्रोधावला ते काळी. म्हणे महान पापी हा जन्मला सुत, वैरी उत्पन्न झाला अद्भुत. गुरुची प्रार्थने भोवत, विद्या अभ्यासी घातले. गुरुहत्येचे पाप महान, भोगावे लागेल मज लागून. तरी या पापाचे कराया निरसन, करी हनन स्वपुत्राचे. म्हणजे गुरुची हत्या झाली तर पाप लागल हे ह्याला कळतं, पण आपल्या मुलाला गणेशाचं नाव जन्मापासून घेतोय तर आपला मुलगा किती पुण्यवान आहे हे काही या राजाला समजत नाही. ऐसे वदून ते अवसरी, सेवक पाचारुणे अतिसत्वरी. तयासी वदे क्रोध भरी, छेदा शिरत्वरे मम पुत्राचे. किंवा अग्निकुंड करून थोर, त्यात उचलून टाका कुमर. की शुळाग्रावरे ठेवून उदर, पृष्ठी घावा हा नागदेचे. किंवा तयासी करुणी बंधन, सखोल कुपी द्या लोटून. कूपपाशानान टाका भरून, दृष्टीनं पडे ऐसे करा. रायाची सक्रोध ऐकता वाणी, सेवक धावती तय क्षणी. महावीर वेगे गुरुसदनी, येऊन उभे ठाकले. सन्मुख लक्ष्मणी राजसूत, बंधन करती तयासी त्वरित. दृढ बांधोनी हस्तपाद, अग्निकुंड रचिले. प्रज्वलित करता अग्नी, अद्भुत ज्वाळा दाटल्या गगनी. सेवके राजसुतासी शीघ्र उचलोनी, कुंडा समीप आणला. परी निर्भयांतरी नरकेसरी, गणेश नाम ठसविले अंतरी. बंधन आहे की स्वशरीरी, हे न जाणे सर्वता. सेवक कष्ट देते आपणास, हे न जाणे तयाचे मानस. हृदय प्रकाशला श्री गणेश, आनंदमया अखंड. गणेश नाम ऐकता करणी, वीर क्रोधावले तय क्षणी. बंधनास त्वरे उचलोनी, अग्निकुंडी टाकला. नाममहिमा हा अति अद्भुत, पावक तत्काळ झाला शांत. शीतळ ज्वाळा गगनी धावत, परी उष्णता दावीत दुर्जनासी. शरीरबंधने गळाली समस्त, कुंडी नाचत तसे राजसूत. गणेश नामी रंगले चित्त, गजानन व्याप्त दिसे सर्वातरी. सेवके लक्षिताही नवलपरी, कुंडातून त्वरे येता बाहेरी. त्याने सेवक क्रोधावनी अंतरी, ताडती तयासी सक्रोधे. शुळा आणावया थोर, उभा केला असे सत्वर. क्रोधे उचलून राजकुमार, शुळाग्रावरी घालती. शरीराचा स्पर्श होता शुळाग्रासी, तक्षणी मृदुत्व आले त्यासी. गणेश माया ही नकळे कवनासी, रक्षण करत निज भक्ताचे. सेवक तेव्हा क्रोध भरे, गदा घाये ताडती पृष्ठीवरी. तेव्हा गदा हस्तेची दृष्टून सत्वरी, दुर्दावनी पडियेली. सेवक तेने झाले तप्त, राजासारखे सेवक पण राजाचे. दुजी गदा घेऊन त्वरित, पृष्ठीवरी हाणावया समस्त. उदित झाले कदाची, उद्ध्वस्त करुनी समस्त. धाव घेता क्रोधयुक्त, नवल करी एकदंत. अगम्य कळा दयाची, समस्ताच्या करीच्या गदा मान. निष्ठून गेल्यान लागता क्षण, त्या दूर पडती जाऊन. तेव्हा सेवक वेगे धावती, क्रोधे गदा धरून हसती. उचलावया जव पाहती, तयाची निघून गेली शक्ती. गदा हातीची न हाले. मग काय झालं, त्या राजकुमारानेच गुरुला ज्ञान शिकवलं की मूळ प्रणवाचा सगळा स्वरूप कोण आहे तर गजानन आहे. त्याच्याशिवाय शिक्षणच कुठलं मिळत नाही. सुरुवातच श्री गणेशाने होते. तर मी काय तू सांगशील ते करणार नाही, आणि मी ओंकाराचंच नाव काढणार, बाकीचे नाव मला माहीत नाही. तू कसला गुरु म्हणे, तू कुमार्गाला लावतो शिष्याला. मला काय तुझ्यापाशी विद्या शिकायची नाही आहे. आणि मूळ गुरु ह्या दोन शब्दाचा अर्थच तुला ठाऊक नाही. तू असा मूढमती मूर्ख गुरु आहेस म्हणतो, तर या गुरुकडनं मला काही शिकायचं नाही. मग त्या गुरुला खूप राग येतो. म्हणे मी तुला शिकवतोय तर तू मलाच ज्ञान देतोयस म्हणे, बुद्धिमंद मूर्ख कुठला. तू म्हणे राजानं माझ्याकडे पाठवलं म्हणून मी तुला घेतलं, तर तू क्षत्रिय कुळी व्यर्थ जन्माला आलास, आपल्या कुळाला डाग लावलास वगैरे वगैरे. तुला विद्या शिकवतोय मी, तर तू मलाच अक्षर सांगतोय, मी सांगेल ते तुला लिहायला पाहिजे. तो म्हणतो मी लिहिणार नाही. मग हा म्हणतो मी तुला मारणार. मग हातामध्ये काठी घेतली मोठी, आणि तो गुरु बसला आणि लिही अक्षर सांगायला लागला. तो म्हटला मी लिहिणारच नाही. पुन्हा त्यानं काय केलं, तर ओम श्री गणेशाच लिहिलं. मग ह्याने काय त्याच्या पाठीवरती जोरात रट्टा मारला काठीनं, आणि म्हटला मी तुला टांगून झाडाला उलटा मारून. मग तरी पण तो राजकुमार काही नरकेसरी ऐकत नाही. पुन्हा तेच. मग पुन्हा ह्यानं त्याला मारलं. त्याच्या पाठीतून कळा यायला लागल्या, रक्ताची धार लागली. गणपतीचं नाव घेऊनच रडायला लागला, गडाबडा लोळायला लागला. मग मात्र गणपती आला तिथे, गुप्त रूपाने आला, प्रगट झाला,
आणि चतुर्भुज असा आहे तो, म्हणे तुझ्या गणपतीला बोलव म्हणे, त्याच्या सकट तुला शिक्षा करतो. मग नाहीच. मग गणपतीने काय केलं, त्याला बांधलं, पहिलं पाशाने बांधून घेतलं, झाडाला उलटं टांगलं आणि मूषकांना सांगितलं की आता ह्याच्या पोटात शिरान कुरतडा ह्याची आतडी. पक्ष्यांना सांगितलं ह्याचं मास्क सगळं काढा. मग गिधाडं, घारी, कावळे आले सगळे, त्याचं अंगाला हे करायला लागले आणि विंचू, मुंगळ्या हे सगळे त्याच्या अंगावरती आले आणि तो ओरडतोय, गुरु बोंबलतोय ठणाणा दोन्ही हाताने, आणि मला सोडवा, मला आधी पहिलं खाली घ्या, खाली घ्या. लोक आले धावत, बघतात तर हा एकटाच झाडाला उलटा लटकला आहे, कुठं बांधलेलं तर दिसत नाही, काही दिसत नाही. बरं, अंगावर काही खुणा पण नाही, जखमाक पण नाही, आणि रक्त मात्र गळतंय. मग म्हणे मला पहिलं ह्यातनं मुक्त करा म्हणे, माझ्या पोटात खूप उंदीर शिरलेत, पक्षी मला टोचतायत, मला मुंग्या झोंबल्या आहेत सगळ्या अंगाला. मग ह्या लोकांनी बघितलं तर शरीर तर ह्याचं स्वच्छ दिसतंय, ह्याला कुठं काय घाव नाही दिसत आहे. मग ह्याने वेगे धरला आणि त्याला हाताला धरून खाली ओढायला गेले. हृदयस्थ हाता म्हणजे डावा हात धरला हृदयाच्या बाजूचा आणि ओढायला गेले तर काय, त्या लोकांनाच झटके बसायला लागले विजेसारखे. त्याला हात धरला की ह्यांनाच विंचू चावल्यासारख्या वेदना व्हायला लागल्या. मग लोक गेले पळून, कोण त्याला सोडायला गेलं नाही. मग जे राजाचे काही हेर होते ते गेले आणि राजाला त्यांनी सांगितलं की तुमच्या पुत्राला तुम्ही सांगितलं, तुम्ही गुरुकडं पाठवलं. मग गुरुनं लेखन तर त्याला सांगितलं, तर तुमच्या मुलानं काही ते केलंच नाही, गुरुचं काही ऐकलं नाही. गुरुनं त्याला दंड दिला, मारलं, पण काहीतरी उलटच झालं म्हणे, आणि ते गुरुलाच म्हणे झाडाला उलटं टांगलेलं आहे फांदीला, आणि काय दिसत तर नाही कुठं बांधलेलं, पण तो रडतोय, त्याच्या अंगातनं रक्त गळतंय, आणि त्याच्या अंगाला हात जरी लावला तर आपल्यालाच विंचू चावल्यासारख्या वेदना होत आहेत. मग आता राजा म्हणतो, हा कसला माझ्या पोटी कार्ट जन्माला आलंय, तर गुरुहत्येचं पाप आता मला लागणार आहे. आणि मग सेवकांना म्हणतो, ह्या माझ्या पोराला त्याचं शिरच्छेद करा, त्याला अग्नीत टाका, त्याला वरनं फेकून द्या, त्याला विहिरीत टाका, त्याला वरनं दगडं टाका सगळी, त्याला मारून टाका, त्याचा शिरच्छेद करा, हे असलं पोरगं काही मला नको. मग सेवक लगेच गेले, राजाची आज्ञा, राजासारखेच राजाचे सेवक गेले, त्याचे हातपाय बांधले आणि पहिलं त्याला मोठ्या अग्निकुंडात टाकलं. तर त्याच्या आपल्या तोंडाने गजानन नाम चाललं आहे भक्त प्रल्हादासारखं, आणि त्यामुळं त्याला काही ते कळतही नाही की मला कोण शरीराला त्रास देतं आहे, माझं काही करतं आहे. आणि टाकला ह्याला अग्नीत, तर काय झालं, अग्निकुंड शांत झालं, पावक तत्काळ शांत झाला. पावक म्हणजे अग्नी, शीतल ज्वाला येऊ लागल्या. मग तो अग्नी शांत झाला, राजकुमाराच्या शरीराची सगळी बंधनं तुटली, आणि तो तिथे गणपतीच्या नावाने उलट त्या अग्नीच्या कुंडामध्ये नृत्य करायला लागला. आणि त्याला सगळे बाहेर बसले, ते गजानन रूपच दिसायला लागले. पण सेवक कसे राजासारखेच ना, ते क्रोधित झाले. मग त्याने एक मोठा शूळ आणला आणि त्या शूळावरती त्याला द्यायचं ठरवलं. आता आपण फक्त ऐकतो ही शिक्षा, सुळावर दिले, सुळावर दिले, सुळावर, पण आपल्याला निश्चित प्रक्रिया काय त्याची माहीत नाही आहे. तर त्याचं असं आहे, एखादा टोकेरी भाला आहे, असा मोठा प्रचंड लोखंडी आहे शूळ, तो खाली जमिनीत बोचट भाग जमिनीत रोवायचा, टोकाचा भाग वरती घ्यायचा, त्याच्यावर त्या व्यक्तीला आडवं झोपायचं आणि हातापायाला त्याच्या रश्श्या बांधायच्या आणि त्याला खाली ओढायचा त्यातनं सगळ्यांनी धरून, किंवा त्याच्या पाठीवरती मोठ्या जड ह्यानं मारायचं. मग त्या शरीरात ते घुसतं आणि रक्तस्राव होऊन आणि वेदना होऊन ती व्यक्ती मरते. मग आता इथं काय केलं आहे, त्याला झोपलं आणि त्याच्या अंगावरती गदा मारायला गेले. गदा मारली की तो खाली होईल ना, राजाने सांगितलेलं सुळावर द्या मोठी गदा मारावरनं. ती गदा त्याच्या हातातून निसटून गेले सेवकाच्या. ते मूर्ख एवढे, त्यांनी पुन्हा दुसऱ्या गदा आणल्या, अनेक जणांनी हातात गदा घेतल्या, तेवढ्या गदा सगळ्या दूर जाऊन पडल्या. मग सेवक वर्ग गेले गदा आणायला, एकाला पण काय ती गदा हातानं तिथली जागची काय हलत नाही. तेव्हा ते खिन्न झाले, सुळाजवळ आले आणि त्याला हाताला धरून ओढ लागले खाली. आधी सूळ मृदू झाला होता, राजा जसं ते झोपवलं राजकुमाराला त्या, तसा तो सूळ मृदू झाला होता. तेव्हा खिन्न होऊनी अंतरी, शुळापासी पातले सत्वरे, राजपुत्रासी धरोणी करी, ओढती त्वरे सक्रोधे, शुळीचा काढून तयासी, वदती क्रोधे पापराशी, राय आज्ञा पिले आम्हासी, अंत तुझा करावया, तरी तुझवरी आम्ही करतो दया, आता वाचेसी न वदे गणराया, बेटऊ रायासी नेवोनिया, मग करील दया तुझवरी, जे का ना आवडे रायासी, ते न करी आयशा वर्तनासी, व्यर्थ भोगू नको या दुःखासी, वाचवी प्राण ये काळी,
माता घाबरी तुझ विण, जाऊन भेटे तिज लागून. एवढे करी मान्य आमुचे वचन, नामन घे गणेशाचे. सेवकाची ऐकोनी वचनोक्ती, बालकवदे आनंदे तया प्रती. मंगलेश हा श्री गणपती, जो का जगदात्मा विश्वाचा. याचे करता नामस्मरण, अनंत विघ्ने होती निरसन. त्यात सुख दुःख हे संपूर्ण, दैवयोगे प्राप्त होय. तरी भोगणे असेल ते जे या समयी, ते संचित भोगविन चुके काही. सुखदुःखाची सावली पाही, अखंड जाण फिरतसे. जेवी दिनरजनी नित्य फिरत, तेवी सुखदुःख अचंड होत. यात देह हा मूळ अशाश्वत, त्यात भरोसा नसेची. जोवरी शरीरी असे प्राण, तोवरी माता पिता आदी आप्तजन. एकदा देह होता चेतन, कोणी न येती सांगाती. तरी पापपुण्य हे दैशा परी, तेवी भोगणे लागे या शरीरी. हे न कदा चुके निर्धारी, यत्न करी बहु आता. जो महान पापी अत्यंत, तयासी अखंड दुःख होय प्राप्त. जो का असे पुण्यवंत, तोही सुख दुःखाते भोगीत. माते दैवयोग हा बळवंत, सुखदुःखाचे सर्व भोगवित. तरी गणेश नाम हे अति अद्भुत, निवारित सकळ भवचक्रासी. भवचक्र हे अति महान, सुखदुःखाचे मूळ कारण. त्यात इच्छा वासनादी संपूर्ण, वास करती अखंड. सर्वाचे व्हावया निरसन, मूळ असे यात नामस्मरण. तरी जाओ अथवा राहो प्राण, परी गणेश नाम न कदा सोडी. ऐसे ऐकता तयाचे प्रतिउत्तर, सेवकासी क्रोध दाटला थोर. खड्ग घेऊन अति सत्वर, लोटले तेव्हा एकदाची. तयाचे द्वयकर धरोणी वाम करी, खड्ग घाव ताडती मस्तकावरी. तेव्हा नवल करी भक्त कैवारी, खड्गास हस्त सर्व ऊर्ध्व राहिले. खाली न होती कदा कर, महावीर झाले चिंतातुर. परिचित्तासी तेव्हा देऊनी धीर, सेवकासी आज्ञापिती. आता बंधन करून तयासी, बांधून टाका थोर वृक्षासी. सेवके ऐकता वचनासी, क्रोधा यमान झाले. अश्वाची सोडून दोर, धावती बांधावया तिसत्वर. हस्ती धरुणी राजकुमार, ओढून आणला वृक्षातळी. पाद हस्तासी बांधोनी बंधन, वृक्षासी दिदला टांगून. तेव्हा वीर होऊनी क्रोधायमान, शरासन वेगे चढविती. चापी लावूनी दिव्य शर, सोडते झाले महावीर. तेव्हा लीला लागवी लंबोधर, करी नवल ते समयी. सायक सक्रोधे लाविता गुणी, तत्काळ परशु टाकिले घायचे दोन्ही. चाप तुनीर टाकला पिष्ट करोनी, क्षण एक न लागता. बंधन तोडून या नरकेसरी, मुक्त केलासे ते अवसरी. तेव्हा वीर दचकले सर्वांतरी, म्हणती आगठीत नवल हे. वृक्षी टांगता राजसूत, कोणी याते केले मुक्त. चापतुनीर सायक समस्त, आकस्मित कोडी छेदले. वदावया स्वसुतासी, राये आज्ञा दिदली आम्हासी. कोणीतरी रक्षी यासी, हे न कळेचे सर्वता. करावया याचा अंत, उपाय आम्ही केले बहुत. पर ते सर्व होती विपरीत, तरी केवी करावे पै आता. पराक्रमी वीर आम्ही अति अद्भुत, हे राये जाणोनी स्वचित्तात. पूर्ण करावया मनोरथ, आज्ञा पिले आम्हासी. तर यावेळी आमच्या हातून, रायाचा मनोगत न होय पूर्ण. आता दाविता नये तयासी वदन, विघ्न हे थोर ओढविले. कोणता उपाय करावा तयासी, हा विचार न सुचे कदा आम्हासी. जरी भेटता जाऊन रायासी, क्रोधायमान होईल. तरी यासी करून या बंधन, पंचानना सन्मुख टाकावा नेऊन. ऐसा विचार सर्वांनी करून, घेऊन चालले राजसुता. गोरकांनी येता घेऊन, दुरोण लक्षिला पंचानन. तया सन्मुख ठेवून राजनंदन, दूर जाती सर्वही. नेत्री विलोक लक्षोनिया केसरी, आनंद लासे नरकेसरी. गजाननाचे स्मरण करी, म्हणे भक्त काय वारी जगदात्मा. तव नामाचे अगाध महिमान, अनंत विघ्ने होती शमन. काय करील हा पंचानन, शक्ती अगाध नामाची. नाम रंगले मानसी, न जाणे कदा सुख दुःखासी. गणेश नाम हे सप्रेमीसी, वदे आनंदे करोनी. गजानन माया अनिवार, श्रवणी ऐकता नाम उच्चार. पंचानन वेगे गेला दूर, अद्भुत लीला दयाची. सेवके लक्षिता नयनी, क्रोधावले तय क्षणी. समीप तयाच्या येऊनी, दृढबंधन करती तया. दोर बांधोनी हस्तपादासी,
क्रोधे ओढिती सर्व तयासी, राजसूतन हे जाणे मानसी, गणेश नामी रंगला, सेवक तयासी ओढता समस्त, अपूर्व करी एकदंत, ओढिता आदर धरला त्वरित, शरीर स्पर्शन होय भूमीसी, दुर्वरी नेता ओढून, मागे लक्षती फिरवणी मान, तो करतसे नामस्मरण, आनंद घन मानसी, विस्मित झाले मानसी, म्हणती कंटक पाषाणावर निवडता यासी, काहीन लागले शरीरासी, अगटित केवी झाले, रायासी कळविता हे जाऊन, सत्य न मानता आपले वचन, करेल समजतासी शासन, थोर संकट ओढवले, वदार्थ उपाय केले फार, परी कदा न मरे राजकुमार, काही न सुचे आता विचार, काय जावोनी सांगावे, समस्त तेव्हा एकवटून, म्हणते आता एक उपाय करून, द्यावे कुपात लोटून, बंधन करून ये काळी, पुढील प्रसंगी हे निरूपण, कथानक असे रसाळ बहान, तरी श्रवणी लक्ष देऊन, श्रवण करा आनंदे, कथानक हे श्रवण करता, संकटातून होय मुक्तता, शरीरासी होय आरोग्यता, श्रवण करता भक्ती ते, धुंडीदास चित्तचालका, देवादिदेवा विनायका, दयासागरा भक्त पालका, वदता वदविता तुची एक, वसोनी दास मनोरथी, स्वयंमा वदविसी श्री गणपती, भक्त पालक तू जगतपती, शक्ती अद्भुत असे तुझी, इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत, यातील सारांश परसोत भक्त, सप्तत्रिशंतीतम अध्याय रसाळ हा. श्री कृष्णार्पण नमस्तु. ओम गम गणपतये नमः. मग आपण आता ऐकलंच आहे आता की त्या राजकुमाराला मारण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. आता सूळ पण मऊ झाला होता, मग सुळावरनं खाली उतरवला. आता म्हणे हा मरणा का झालाय. मग त्याला काय सांगायला लागले गोड बोलून, तू काही गणेशाचं नाम घेऊ नको बाबा, जे वडिलांना आवडत नाही ते आपण करू नये ना, आम्ही तुला घेऊन जातो बापाकडं परत. आणि तुझी आई पण बिचारी घाबरी झाली, चिंताग्नीत सगळ्या बिचारी जळते आहे, तुझी वाट बघते, तर आईला पण भेट, कशाला असं करतो. तो म्हटला मी काही गजाननाचं नाव सोडणार नाही, तुम्ही काय करायचं ते करा. माता पिता आप्तजन हे सगळे एका जन्मातले असतात, पण गजानन माझा जन्मोजन्मी, एकदा देह गेला की कोण येते सोबतीला, तेव्हा हे नामच सोबत येणार आहे. तर मी अखंड त्याचंच नाव घेणार आहे. ते नाव अति अद्भुत आहे. त्या एवढ्याशा बाळांनी एवढं तत्त्वज्ञान भारी सांगितलेलं आहे. ते भवचक्र हे म्हणे अति महान आहे, ते सुखादुःखाचं मूळ कारण आहे. तर माझ्या नशिबातली जी काही दुःख पण आहेत ती पण ते भवचक्र मला भोगायला लावते. तर ठीक आहे, असू दे, माझ्या नशिबात जे आहे ते चाललंय, मी काय गणेशाचं नाव सोडणार नाही. मग गेले तलवार घेऊन त्याचा शिरच्छेद करायला. मग गजाननाने काय केलं, दोघांचे हात असे वरच्या वरतीच राहिले. मग सगळ्याच त्याचेच राहिले हात वरती. आता घाबरले, आता काय करायचं, हात खाली येईनात. मग दुसऱ्या सेवकांना सांगितलं त्यांनी, पहिल्या सेवकांनी, की याला आता झाडाला बांधा. मग घोड्याचे दोरे काढले, सोडले, त्याला झाडाला बांधला म्हणजे लटकवलाच, पार हातपाय बांधले आणि झाडाला लटकवलाय. आणि मग हे सगळ्यांनी म्हणून एका वेळी बाण टाकायचं धरलं त्याच्यावरती. मग गणपतीने काय केलं, परशूनं सगळे बाण पण तोडले, त्यांच्या हातातलं हे धनुष्यबाण पण तोडून दिला, तो जो बाण भाता असतो तो पण तोडून दिला. मग आता ह्यांना समजलं की आपण ह्याला मारण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणतरी ह्याचं रक्षण करतंय. आता राजाला जाऊन सांगावं तर राजाला काही हे पटणार नाही, राजा क्रोधित होईल. मग हे काय करतात, तर त्याला बांधतात, हातपायने रस्त्याने फरफटत ओढत नेतात. दगडाधोंड्याचा रस्ता आहे, काटे आहेत, खाचखळगे आहेत. मग गणपती त्याला आदांतरी ठेवतो, तो आदांतरी जात असतो, त्याला काही होतच नाही. हे मागं वळून बघतात तर हा आपलं नाम घेतोय गजाननाचं, ह्याला काही होतच नाही. आता काय करायचं, आपण राजाला सांगून काही फायदा नाही, आणि हा तर काय मरत नाही, आणि राजानं आम्हाला आज्ञा दिली की ह्याला मारा. मग ह्याला आता आपण बांधूया म्हणे, काय विहिरीमध्ये ढकलून देऊया असे ठरवतात. आणि ते आता उरलेलं कथानक आहे ते पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. इथे हा अध्याय 37 समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.